श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज या आपल्या 4 दिवसांच्या प्रवचनमालेचा किंवा सहचिंतनमालेचा समारोप शेवटचं प्रवचन आहे. नंतरही सांगायला जर काही कारणांनी विसरलं तर एक दिवस मध्ये म्हणजे उद्याचा दिवस मध्ये सोडून मंगळवारपासून 4 दिवस आपण तुकाराम आणि एकनाथ यांच्याबद्दल बोलणार आहोत. कारण तुकाराम बीज म्हणजे तुकारामांची पुण्यतिथी आणि नाथ षष्ठी म्हणजे एकनाथांची पुण्यतिथी, हे जे 4 दिवस असतात, कधी कधी 5 दिवस येतात, तर गेली कित्येक वर्ष आपण त्याच्यावर चिंतन करतो. तुकारामाचा एखादा अभंग, आणि यावेळेला लोकांनी सुचवले की नाथांवर जास्त बोला, कारण तुकाराम ज्ञानेश्वर या नात्या निमित्ताने संदर्भात येतात, ऐकायला मिळतात. एकनाथांबद्दल त्या मनाने कमी माहिती असते. म्हणून यावेळेला 4 दिवसांपैकी पहिला दिवस तुकाराम आणि नंतर तुकाराम येईलच, कारण सगळेच संत येतात, परंतु नाथांवर आपण जास्त विचार करणार आहोत. केव्हापासून? मंगळवारपासून. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, म्हणजे आज जर 28 तारीख आहे तर 30, 31, 1 आणि 2 4 दिवस हे आत्ताच सांगितलेलं बरं. आजचा दिवस तसा महत्त्वाचा आहे. फाल्गुनी पौर्णिमा, ज्याला आपण होळी पौर्णिमा किंवा होली पौर्णिमा म्हणतात. होलिका वंदन, होलिकोत्सव, निरनिराळी नावं आहेत त्याला. 2 कथा आहेत त्याच्याशी जोडलेल्या. पण आपण परवाही पाहिलं होतं, आज पाहूया की या होळीचं काय महत्त्व आहे असं. तर होळीचं महत्त्व 2 कथातून चांगलं व्यक्त होईल. थोडक्यात आपण बघणार आहोत, आणि विशेषतः त्या कथा, आपला जो विषय आहे भजगोविंदम, त्या भजगोविंदमला ते समांतर आहेत, म्हणून आपण जरा विस्ताराने पाहूया. पण एक आपण काय पाहिलं होतं की ख्रिश्चनांची 1 जानेवारी 1 जानेवारीलाच येते. आपली तशी आपली गुढी प्रतिपदा त्याच वेळेला येते, पण आपलं कधी कधी महिनासुद्धा इंग्रजी बदलतो. कारण अश्विन महिना यावेळेला अधिक आला, आपले पुढचे सण पुढे गेले. परंतु त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा जर कोण असेल तर गुड फ्रायडे, होली सॅटर्डे आणि ईस्टर संडे. ईस्टर संडेला तो रेझरक्ट म्हणजे तो पुनरुज्जीवित झाला येशू, आणि मुख्य म्हणजे क्रुसावर त्याला मारला गेला तो गुड फ्रायडेला. त्याच्यामुळे त्याच्या जन्माला महत्त्व आलं. 25 डिसेंबरला जो नाताळ किंवा ख्रिसमस साजरा करतो तो ह्याच्यामुळे जास्त आला. मग त्या कथा निर्माण झाल्या, आणि तोही महान असाच संत, सत्पुरुष किंवा धर्मसंस्थापक आपण म्हणतो तसा होता. एक त्यांना सांगायचं की तुमच्या गुड फ्रायडेची तारीख ठरलेली असते का? गुड फ्रायडेची तारीख बदलती असते. आमच्या सणांच्या तारखासारख्या बदलत असतात. आमच्या एकाच सणाची तारीख ठरलेली असते, 14 जानेवारी संक्रांत. कधी कधी ती 15 होते, पण 14 जानेवारी संक्रांत तारखेप्रमाणे येणारा, कारण ती भौगोलिक घटना आहे. पण इथे ज्या वेळेला होळी पौर्णिमा असते, होळी पौर्णिमेनंतरचा शुक्रवार हा गुड फ्रायडे हे ठरलेलंच आहे. आणि मग ते विचार करायला लागतात की खरंच की, कारण कुठे ना कुठेतरी संबंध आहे. हे चांद्र पंचांग आणि सोलर कॅलेंडर हे जे 1 जानेवारी 2 जानेवारी वगैरे ते सोलर आहे, आणि आपलं चैत्र पौर्णिमा प्रतिपदा द्वितीय आहे ते सोलर आहे. हे जे महत्त्वाचं आहे एवढंच फक्त सांगतो आणि पुढे जातो. होळी आपण जाळतो, आणि जाळताना आपण त्याच्यात निरनिराळी द्रव्य खरी जाळायची असतात, पण आपण ज्याला सिम्बॉलिक होळी म्हणू शकतो किंवा प्रतिकात्मक, आपले दुर्गुण, आपले दोष, समाजातल्या अंधश्रद्धा वगैरे सारख्या समाजातल्या आपण म्हणतो ना त्या विकृती, त्या सगळ्या जाळल्या गेल्या पाहिजेत. आज संकल्पात्मक जाळल्या गेल्या पाहिजेत. आणि संकल्प आज केला तर तो 15 दिवस आपल्याला मिळतात संकल्प प्रत्यक्षात आणायला गुढीपाडव्यापासून. म्हणजे आज होळी, 15 दिवसांनी म्हणजे यावर्षी 13 एप्रिलला गुढी. आपण जर ह्या 2 टोकांना पकडलं तर आपल्यात बदल घडवायला आपल्याला खूप संधी मिळते. संकल्प करायचा आज, आणि संकल्पाच्या प्रमाणे वाकायला सुरुवात करायचं गुढीपाडव्यापासून. 15 दिवस पूर्वतयारी करायची. आपण मागे बघितलं होतं की लांब उडी मारणारा किंवा फास्ट बॉल टाकणारा आधी खूप मागे जातो, आणि नंतर तिथून पळत येतो आणि बॉल टाकतो.
तेव्हा तो मागे जाऊन आपण विचार करायचा की आपले दोष काय आहेत आणि नंतर पळत जायचं इथून पुढचे 15 दिवस आणि गुढी उभारायची. गुढी उभारायची ती कशाची उभारायची? मी जो नवीन संकल्प केला आहे त्याच्याप्रमाणे आता वागायला सुरुवात करणार आहे. म्हणून आज होळीत काय टाकायचं आहे ज्याचं त्यांनी ठरवायचं. आपल्या विषयात येणार आहे ते आपण सुचवणारच आहोत. 2 कथा बघा. हिरण्यकशिपू आणि त्याचा मुलगा प्रल्हाद याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत, त्या आपण बघणार नाही आहोत. प्रल्हाद हा नारायण नारायण म्हणतो आणि माझ्या राज्यात नारायण किंवा विष्णूच्या कोणत्याही नावाच्या उच्चाराला बंदी आहे. आपण ती कथा पाहिलेली आहे. म्हणून त्याचे खूप हाल करतो. तो कसाच मरत नाही, कारण तो नारायण त्याचं रक्षण करतो. त्याला सगळ्यात नारायण दिसतो. हे जर दिसलं तर भज गोविंदम कळणार आहे. मला सगळ्यात गोविंद दिसला पाहिजे. सगळ्यात गोविंद दिसणं आणि त्याचं दर्शन घेणं आणि त्याप्रमाणे त्याच्याशी वागणं. ज्याचं मी दर्शन घेतो त्याच्याशी कसं वागेन हो? त्याच्याशी मी अत्यंत नम्रतेने वागेन, शरणपूर्वक वागेन. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणून होलिका ही बहीण आहे हिरण्यकशिपूची. तिने तपश्चर्या करून वरदान मिळालेलं आहे की अग्नीचा तिच्यावर कोणताही प्रभाव पडणार नाही. मग ते अग्नी त्याला जाळू शकणार नाही. ती म्हणाली एवढंच ना, मग आपण असं करूया, मी आत्या आहे ना त्याची, तुझी बहीण आहे, तर मी त्याला मांडीवर घेऊन बसते, बाजूनी चिताराचा आणि पेटवून द्या, मला काहीच होणार नाही आहे, हा जळून जाईल. त्याला पटते. म्हणजे हिरण्यकशिपू हा पिता आहे प्रल्हादाचा, पण त्याला ते पटतं आणि त्याप्रमाणे होली पेटवली जाते. आणि गंमत म्हणजे होलिका जिला वरदान मिळालेलं आहे तिचं भस्म होतं. प्रल्हाद तावून सुलाखून म्हणतात ना, जास्त तेजाने जळाळत त्या होळीच्या बाहेर येतो. आपल्यातला प्रल्हाद आला पाहिजे. आल्हाद म्हणजे आनंद. आपल्या हृदयाची जी शक्ती आहे तिला ल्हादिनी शक्ती म्हणतात. आणि प्रल्हाद म्हणजे प्रसन्नपणे प्रकाशित आणि प्रकर्षानं सगळ्यांना जाणवणारा आनंद, तो प्रल्हाद आहे. आपल्यातला प्रल्हाद जागा झाला पाहिजे. आज आजूबाजूला जर बघितलं तर निराश व्हावं किंवा वैफल्यग्रस्त म्हणजे फ्रस्ट्रेट व्हावं अशीच परिस्थिती आहे. आणि ती परिस्थिती लक्षात घेऊनच हे स्तोत्र शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे. आपल्याला फक्त ती कथा माहीत असते की जो जवळजवळ 90 वर्षाचा म्हातारा डुक्करुंग करणे व्याकरण करत बसलेला आहे. आणि ते म्हणाले संप्राप्ते सन्निहिते मरणे नाही नाही रक्षते डुक्करुंग करणे. व्याकरण काय तुला वाचवणार आहे? नामस्मरण वाचवणार आहे. भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. हे मूर्खा असं म्हणतील का शंकराचार्य कुणाला? नाही. पण त्यांना ते सहन झालेलं नाही आहे. 90 चुबुक म्हणजे त्यांची हनुवटी जानुसमय म्हणजे तिथे अगदी खेच्यात गेलेले आहे, असं मुटकुळ झालेलं आहे देहाचं. मग कोणत्याही क्षणी मरेल. तरी सुद्धा व्याकरण शिकतोय. नाही व्याकरण तुला वाचवणार. भज गोविंदम. आता त्याचं मृत्यू जवळ आलेला आहे. आपण बघितलं आहे विचार, आपला आलेला नाही आहे का? तो निदान 90 वर्ष तरी जगलाय. आज कोविडनं आणि आता एक निरीक्षण तुम्हाला सांगतो, पहिली जी कोविडची लाट आली त्यावेळेला माणसं जरा दूरदूरची मरत होती. आज आपण आपला अनुभव बघा की मरत नाही आहेत माणसं जास्त, पण कोविडने एफेक्ट आपल्या परिवारातली माणसं व्हायला लागलेली आहेत, जवळची माणसं व्हायला लागलेली आहेत, नोन पर्सन्स माहीत असलेली परिचयातली माणसं व्हायला लागलेली आहेत. हा गोव्यात तरी अनुभव आहे. म्हणजे काय आहे की माझ्यापर्यंत मृत्यू आला नाही म्हणजे मला मृत्यूचा धोका नाही आहे असं नाही आहे. डेथ इज राऊंड द कॉर्नर. दुसरी गोष्ट बघूया. होलिका जाळायचे. होलिका ही दुष्टशक्ती आहे आणि मग तिला वरदान मिळालं होतं. वरदान कशासाठी मिळालं होतं? वरदान कल्याणासाठी मिळालं होतं. आगीत घर लागलेलं आहे, लोकांना वाचवायचं आहे. जा होलिका आत, तुला आगीपासून भय नाही आहे ना, वाचव लोकांना. त्याच्यासाठी एक सहज उल्लेख म्हणून तुम्हाला सांगतो की बऱ्याच वेळेला अल्लाउद्दीनचा लॅम्प असतो आणि त्याचं तो असा रब केला योग्य ठिकाणी की त्यातून हुक्म करो आका म्हणतो जिन्न बाहेर येतो ना, आणि वाटेल ते सांग आणि वाटेल ते काम करतो. आणि एक दिवस तो त्याला सांगतो की माझं शेत काही कारणाने नीट आलेलं नाही, शेजाऱ्याचं आलेलं आहे, ते जाळून टाक. तो एवढा हा 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 शुक्रिया मेरे आका, अब मैं मुक्त हो गया. जोपर्यंत मला तू तुझं काम सांगत होतास तोपर्यंत मी तुझा अगदी नोकर होतो. पण मला एक वरदान मिळालं होतं की ज्यावेळेला दुसऱ्याचं काहीतरी नाश करण्यासाठी मला काम सांगितलं जाईल त्यावेळेला मी मुक्त होईन. आत्तापर्यंत तुझं शेत शिंप, तुझं शेत नांगर, हे सगळं कर ते सगळं कर तुझ्यासाठी, मी तुझा नोकर होतो. पण ज्यावेळेला तू दुसऱ्याचं वाईट करायला सांगितलंस त्यावेळेला मी मुक्त झालो. हे आपल्याला माहीत नसतं बऱ्याच वेळेला. इथे तेच झालं की होलिका या एका आपल्या भाचा आहे तिचा, तो
प्रेमाने जवळ करायला पाहिजे, इतका गोंडस आहे, सात्विक आहे, नारायण नारायण म्हणणार आहे. तिने तिच्या भावाला समजावायला सांगायला पाहिजे होतं, अरे हे पुत्र रत्न जन्मलेला आहे, तुझ्या मनातला तो नारायण द्वेष काढून टाक. पण जसे रावणाची शूर्पणखा तशी हिरण्यकशिपूची होलिका जाळलेला आहे आज. दुसरी गोष्ट, फार चांगली गोष्ट आहे, मागे बघितले, थोडक्यात पाहूया. शंकर ध्यानस्थ बसलेला आहे आणि तारकासूर नावाचा जो राक्षस आहे तो सगळीकडे हलकल्लोळ माजवून राहिलेला आहे. त्यांनी वरदान काय मागितलेलं आहे की सगळ्यात श्रेष्ठ अशा शक्ती त्यांच्या मिलनातून जो पुत्र निर्माण होईल तोच मला फक्त मारू शकेल. कोण मारू शकणार आहे? सगळ्यात उच्च म्हणजे शिव आणि शक्ती. पार्वती मला शिव पाहिजे पती म्हणून त्या हिमालयाच्या पायथ्याशी व्रत करत बसलेली आहे. मला शिव पाहिजे. आपण हरितालिका वगैरे म्हणतो ना, ते शिव आणि गौरी त्यांचंच व्रत आहे. इकडे हा ध्यानस्थ बसलाय. या शिवबाबाचं ध्यान संपल्याशिवाय त्या दोघांचा एकांत मिलन होणार कसं आणि पुत्र होणार कसा? हा डोळेच उघडायला तयार नाही. तेव्हा इंद्राने सांगितलं की देवांच्या आणि मानवांच्या कल्याणासाठी तारकासूर मरणं आवश्यक आहे. तेव्हा तू शिवाचं ध्यान भंग कर, कारण शिवाचं ध्यान भंग केल्यानंतर पार्वती आणि त्याचं मिलन होईल आणि त्यातून जो पुत्र होईल तो तारकासुराला नष्ट करेल. ते म्हणाले शिवाचं ध्यान भंग करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण आहे. इंद्र म्हणाला इथेच मारतो तुम्हाला, तुम्ही माझे नोकर आहात रती आणि मदन. मग ते म्हणाले तुझ्यापासून मरण्यापेक्षा शिवापासून मरणं चांगलं, म्हणून ते येतात. तो फार सुंदर विषय आपण बघितला होता की कॉन्सन्ट्रेशन अभ्यासात ज्याला करायचंय त्यांनी जशी अर्जुनाचा तो डोळा भेदून बाण, तसा हे कथा आहे. आपण विस्ताराने पाहणार नाही आहोत. आपण फक्त एवढंच बघणार आहोत की रती आणि मदन ज्या वेळेला त्याचं शिवध्यान भंग करतात, शिवाची दृष्टी मदनावर पडते आणि मदनाचे राख होते. ती होली त्यांनी जिंकलंय कोणाला? काम वासनेला, कामदेवाला, मदनाला जिंकलेलं आहे. म्हणून शंकराचं एक नाव कामारी. कामारी म्हणजे काम वासनेचा किंवा कामाचा शत्रू. पण त्यावेळेला ती म्हणाली, एवढाच एक आजच्या या संदर्भात महत्त्वाचं आहे ते पाहून आपण वाचायला सुरुवात करणार आहोत. एक लक्षात घ्या, ती म्हणते की आम्ही देवाचं काम करत होतो आणि देवाचं काम हे सगळ्यांच्या मानवतासाठी सुद्धा उपयुक्त आहे. शंकराला ते पटलं, पण माझ्या पतीला तुम्ही जाळून टाकलत ना. ते म्हणाले ठीक आहे, हे जे हीण आहे आपल्या मनातलं अतिरिक्त आपण म्हणतो ना, कुठलीही वासना, कामना, इच्छा, भोग, लालसा त्याचा अतिरेक झाला ना की मग त्याचं रूपांतर रोगात होतं. तुम्ही अगदी मर्यादेत घेतलं तर तुम्हाला आरोग्य राखून योगाकडे जाता येतं, नाहीतर फक्त रोग रोग आणि रोग. आज आपल्याला मानवजातीला इतका अतिरिक्त, ज्याला आपण ॲडिक्शन म्हणतो, पूर्वी याचंच ॲडिक्शन असायचं, तंबाखूचं, नंतर दारूचं सुरू झालं, नंतर ड्रग्सचं सुरू झालं, आणि आता सगळ्यात ॲडिक्शन आहे ते स्क्रीन ॲडिक्शन. मोबाईलपासून ते मोठ्या तुमच्या कम्प्युटरपर्यंत तुम्हाला कामानिमित्ताने बघावं लागतं. पण एवढं ॲडिक्शन झालेलं आहे की काम संपल्यानंतर चॅटिंग वगैरे सगळ्या गोष्टी सुरू होतात. हे भयंकर आहे. डिरेंजमेंट ऑफ माइंड. आज तुम्ही बघा मेंटल हॉस्पिटलमध्ये किंवा जिथे रिहॅबिलिटेशन सेंटर्स आहेत तिथे मी अगदी माझी फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन म्हणून सांगतो तुम्हाला की सगळ्यात जास्त मोठा वॉर्ड या स्क्रीन ॲडिक्ट लोकांचा आहे. आणि त्यांना रिहॅबिलिटेट करणं, कारण दारू पितो ना त्याला क्रमाक्रमाने दारूतून सोडवता येतं, ड्रग घेतो त्याला क्रमाक्रमातून सोडवता येतं. स्क्रीन ॲडिक्ट लोक आहेत, त्यांना कसं सुधारायचं हे अजून सायकोलॉजिस्ट वगैरे ना, सायकॅट्रिस्ट वगैरेंना सुद्धा कळलेलं नाही आहे. कारण इतकं ते ॲडिक्शन सूक्ष्म आहे. जसं आपला अहंकार जाता जात नाही तसं हे ॲडिक्शन जाता जात नाही. म्हणून आपण स्वतःवर अंकुश, नियंत्रण ठेवून आपण ॲडिक्ट होत नाही ना एवढं बघायचं. कालचं एक कॉन्व्हर्सेशन की एक असाध्य रोग झालेला, काही महिने कदाचित किंवा आयुष्य सांगितलेलं आहे डॉक्टरनी त्यांना. काय करू म्हणलं, करणार आहात का तुम्ही? प्रश्न विचारता आणि या अवस्थेत विचारता. तुमचं एरवीचं व्यक्तिमत्व मला माहीत आहे. हा प्रश्न तुमच्याकडून येणं हे मला स्वागतार्ह वाटतं म्हणून मी सांगतोय. त्याप्रमाणे घडावं अशी माझी अपेक्षा नाही. फेसबुक बंद करा, व्हॉट्सॲप बंद करा. मग पुढचा मी सांगतो ना सेकंड रूल. आता हा रूल उरलेल्या आयुष्यात काय त्या व्हॉट्सॲपवर वाचायचं आहे आपल्याला? वाचनासाठी एवढे ग्रंथ तुमच्याच संग्रहात आहेत. फेसबुकवर एवढं काय एक्सचेंज करायचं की हे ताटात मध्येची चटणी वाटली आहे ती ओळखा पाहू कुठली, असं बघायचं आहे तुम्हाला सगळं. आता काय ते बंद करून टाका. मी सुरूच केलेलं नाही म्हणून मी भाग्यवान आहे.
मला खूप वेळ असतो, मला ते ॲडिक्शन नाही आहे. आणि एक तुम्हाला सांगतो, गुरुवारी मोबाईल बंद असतो माझा. आणि माझा मोबाईल जवळजवळ बंद असतो, कारण सगळेजण म्हणतात, मी 3दा म्हटलं नाही रे बाबा, माझं काम असेल त्यावेळेला मोबाईल नाही. आणि नंतर ज्यांचे नंबर आहेत वगैरे मला वाटतं करावं असं त्यांना मी करतो. तुम्ही करू नका मला फोन, हे लक्षात घ्या. दिवसाचे सुद्धा काही तास आपण नाही का मोबाईल बंद करून ठेवू शकणार? सायलंटवर ठेवा, नंतर तुम्हाला रेफरन्सेस मिळेल. नाही करत आपण हे. शंकराचार्य सांगतायत हेच करा तुम्ही. कारण जोपर्यंत तुम्ही पैसे मिळवताय, जोपर्यंत तुमचं सौंदर्य कायम आहे, जोपर्यंत तुमच्या देहाचं आरोग्य आहे, जोपर्यंत तुम्हाला कुटुंबात तुम्ही उपयुक्त आहात, तोपर्यंतच तुम्हाला मान आहे. नंतर काय? खूप आज वाचणार आहोत, पुन्हा संपूर्ण आपण आज वाचूया. हळूहळू वाचतो, कळेल. आणि नंतर फक्त आपण उदाहरण गोष्टी बघणार आहोत. पहिली गोष्ट, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम किंवा गोविंदम भज मूढमते संप्राप्ते सन्निहिते मरणे नहीं नहीं रक्षती डुक्रुम करणे. अर्थ आपल्याला माहीत आहे. दिनमपि रजनीम सायं प्रातः शिशिर वसंतो पुनरायातः. हे कालचक्र फिरतच आहे, ऋतुचक्र फिरतच आहे. पण कालचक्र फिरते म्हणजे आपल्या जीवनातलं घटनाचक्र फिरतं आहे, हे का नाही लक्षात येत? नाही, सकाळ झाली, उठलो, बरोबर, पण उठल्यानंतर दिवस सुरू झाला ना. पहिल्या अर्ध्या तासात अशा काही घटना येतात, असे काही फोन येतात, अशी काही कामं आठवतात. गुड मॉर्निंग म्हटलं, कसली गुड मॉर्निंग, आपल्याला लगेच रिॲक्शन होते. म्हणून म्हणतो ना की दिवस येतो, कालक्रीडती, काळाचा खेळ होतो, पण माझा जीव जातो. आपण म्हणतो त्याचा झाला खेळ, पण याचा झाला जीव. लहान मुलं फुलपाखरं पकडतात, किडे पकडतात, मग त्याचा पंख काढतात, त्यांना माहीत नसतं, त्यांचा खेळ असतो, पण त्याचा जीव नाही कसा. शेळी जाते जीवानिशी आणि खाणारा म्हणतो वातड. वातड म्हणजे की इट वॉज नॉट फ्लेश जे होतं तिचं, ते फार जून झालेलं होतं, खाण्यासारखं नव्हतं, पण तिचा जीव गेला ना. काल क्रीडती, काळाची क्रीडा चालू आहे. गच्छती आयुः, आयुष्य संपतंय. तदपि न मुंचती आशावायू. आशावायू काय सुंदर शब्द आहे. प्राणवायू शरीरातला गेला तरी आशावायू राहतो. आणि म्हणून परवा गमतीनं म्हणलं होतं की पिंड संपला, पुढे येणार आहे श्लोक, तरीसुद्धा ते जे पिंड असतात श्राद्धाला करतात त्याला कावळा शिवावा लागतो. म्हणजे काय, हा पिंड म्हणजे देह मेला तरी आशा पिंड उरतो. पुढे शब्द तोच वापरला आहे बघा. अग्रे वन्नी पृष्ठे भानू, इतकं दारिद्र्य आहे किंवा संन्यासी आहे. पुढे अग्नी आहे, शेकोटी पेटवलेली आहे, मागे सूर्य आहे, आणि संध्याकाळी थंडीपासून कोणतेही रक्षण नसेल. असाच तो भेटला शंकराचार्यांना त्या गंगेच्या घाटावर. कसा होता? चिबूक समर्पित जानू. जानू म्हणजे गुडगा, चिबूक म्हणजे हनुवटी. हनुवटी गुडघ्यात मुटकुळं करून, कारण थंडी वाजलेला होता. किंवा ते पूर्वीची माणसं वाकायची, तुम्हाला माहीत आहे ना. आजी म्हणली की ती काठी घेऊन वाकतच यायचे, मंथरा अशीच यायची. कल्पना करा, आता तशी वाकलेली कोणी दिसत नाही आहेत. पण तसं झालेलं असताना सुद्धा तदपि न मुंचती आशा वायु. अग्रे वन्नी पृष्ठे भानू, रात्रो चिबुक समर्पित जानू, करतल भिक्षा तरुतल वासा. इतका हा दरिद्र्य आहे. किंवा तुम्ही म्हणाल की हा संन्यासी आहे, म्हणजे हातात भिक्षा, म्हणजे भिक्षा पातळी नाही आहे, आणि तरुतल शयनम म्हणजे त्याला घरही नाही आहे. मग तरीसुद्धा काय, करतल भिक्षा तरुतल वासा तदपि न मुंचती आशा पाशा. अजून आशेचे पाश गेलेले नाही आहेत. एक तर दारिद्र्य आलेले आहे तरीसुद्धा, आणि एक तर तुम्ही संन्यास घेतलेला आहे, काही नाही, आता मुक्त आहे मी, तरीसुद्धा आशा आहे ना. ती कशाला आशा पाश? बघा पुढे, यावत वित्तोपार्जन सक्ता, जोपर्यंत पैसे मिळवता, तावत निज परिवार रखता, तोपर्यंत तुमचा जो परिवार आहे तो तुमच्यावर प्रेम करतो. पश्चात धावती जर्जर देह, ज्या वेळेला जर्जर होतो देह, म्हातारे होतात, कोणी तुमच्या जवळ येत नाही, सगळे जाऊन. आणि वार्ता पृच्छती कोही न घे, तो विचारत सुद्धा नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, नसलेली व्यक्ती जेवायला आहे का, येणार आहे का, ही चौकशी करून जेवण सुरू करणं हा संस्कारच गेलेला आहे. जेवण सुरू केल्यानंतर काय काय केलं आहे वगैरे सुरू, अरे पण आज आपली आजी नाही आहे जेवायला, आजी कुठे गेली ग? मग लक्षात येतं की अरे आजी गेली 2 दिवसापूर्वी. म्हणजे इतके आपले संदर्भ आहेत ना, तात्कालिक झालेले आहेत. आपल्याला आठवणच नाही की अरे एरवी जेवायला आपण 4 जण बसतो, आज 2च कसे आहोत. नाही, सकाळी तुला सांगा, सांग, आपण रेकॉर्डच करत नाही सकाळी काय सांगितलेलं असतं, काल काय घडलेलं असतं, उद्या काय घडणार आहे, नाहीच. आत्ता जेवायला जेवूया, एन्जॉय. तसं नाही आहे. पुढे बघा, यावत पश्चात धावती जर्जर दे, वार्ता पृच्छती कोई न गे. हे त्याही वेळेला होतं, आताही तसंच. आता आईवडिलांचा उपयोग संपला
की त्यांना पाठवा. कुठे? वृद्धाश्रमात. किंवा आपण अमेरिकेत जायचं आणि जर कोणी बाळणपणा म्हणजे बायको बाळणपणाला आली की आईला बोलवायचं, आई रात्री स्वप्नात आली होतीस, हां तू ये इकडे. म्हणजे आईने ओळखायचं की काहीतरी काम आहे, त्याशिवाय हा बोलवणार नाही आहे. कोणी वार्ता पृच्छती कोई न घे जटिलो मुंडी लुंचित केशा. हे तर तुम्ही अगदी रूप घेतलेले आहेत. हे रूप भिक्षा मागण्यासाठी घेतलेले आहेत. आपण बघितलं की निरनिराळे रंग वगैरे घालून येतात की सोमवारी तो निळाच शंकर होऊन येतो, मंगळवारी मारुती बनून येतो आणि भिक्षा मागतात दारासमोर उभे राहून. तसे तुम्ही काय काय केले? जटिलो जटा वाढवलेल्या आहेत, मुंडी मुंडन केलेलं आहे, लुंचित केशा केस वगैरे उपटून टाकलेले आहेत, काशायांबर भगवी वस्त्र घातलेली आहेत, पश्चन्न पिच पश्चत. म्हणजे जे बघतात तरीसुद्धा तुम्ही विचार करत नाही. काय आहे की उदरनिमित्तम बहुकृतवेशा. हे उदरनिमित्त तो हेरवी वरचं वर्णन साधूचं सुद्धा आहे. मुंडन केलेलं आहे किंवा जटा वाढवलेल्या आहेत किंवा काशाय वस्त्र घातलेली आहेत आणि तरीसुद्धा बहुकृत वेश तुम्ही करता उदरनिमित्तम, फक्त पोट भरण्यासाठी. म्हणजे तो बहुरूपी असतो, मनोरंजन करतो आणि मिळवतो. इथे फक्त तुम्ही भीक मागता. भीक मागण्यासाठी विचार करा. आणि विचार करता येण्यासारखं असून सुद्धा तुम्ही विचार करत नाही, याचं शंकराचार्यांना वाईट वाटतं. आणि या प्रत्येक याच्यावर उत्तर काय तर भज गोविंदम, हे लक्षात ठेवा. भगवद्गीता किंचिदहिता. मग आता उपाय सांगितलेला आहे की थोडासा एक श्लोक भगवद्गीतेचा करा. गंगा जल लवणिका पिता. गंगेचा एक थेंब तीर्थ म्हणून प्या. सकृदपी यस्य मुरारी समर्चा. मुरारी म्हणजे मुर नावाच्या राक्षसाला मारलेला कृष्ण किंवा गोविंद. त्याची समर्चा म्हणजे सम्यक अर्चा, नीट पूजा करा, मानस पूजा करा. हे जर तुम्ही केलं गीताध्ययन, गंगाजल आणि पूजा, तर तुमची यमसुद्धा चर्चा करणार नाही. यम म्हणेल हा त्याच्या वेळेला मरेल, आपल्याला त्याची चिंता करायची गरज नाही आहे, त्याच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज नाही आहे. पण हे करूनसुद्धा यम तुमची चर्चा करतो, याचा अर्थ तुम्ही हे मनापासून करत नाही आहात. अंगंगलितम पलितम मुंडम म्हणजे अंग गळलेलं आहे, मुंड म्हणजे मुंडन, ते पांढरे झालेले आहेत केस. दशन विहीनम जातम तुंडम, सगळे दात पडलेले आहेत. वृद्धो याती गृहीत्वा दंडम, म्हातारा झालेला आहे, हाती दंड काठी घेतल्याशिवाय चालता येत नाही. तदपिन मुंचती आशा पिंडम, तरी या देहातली आशा काही संपत नाही आहे. पूर्वी एक नाटक होतं, जरठ बालिका जरठ विवाह, म्हणजे मुलगी अगदी लहान बायको आणि तो फार म्हातारा, म्हणून तो बघायला येतो तिला आणि हिला आत तयार करत असतात. एक जण बाहेर बघून येते आणि ते विनोदी गाणं तुम्हाला माहीत असेल, म्हातारा इतुकान. अगं तो काही तुला बघायला आलेला तुझा नवरा, म्हातारा इतुकान अवघे पाऊणशे वयमान, ओन्ली 75 years old. आणि ही 15 वर्षाची नाही आहे. दंताजीचे ठाणे उठले नन्ना म्हणते मान. काही घाबरू नको, तो अगदी तरुण आहे लग्नाच्या दृष्टीने. म्हणजे ते विनोदी गाणं आहे, हे उपरासाने सरकास्टिक म्हणतो ना, तसं ते गाणं आहे. म्हणून वृद्धो याति गृहीत्वा तदबिन मुंचती आशा पिंडम. या शरीरातल्या आशा काही नष्ट होत नाहीत. बाल, आता जीवनाचे 4 भाग सांगितलेत. बालस्तावत क्रीडासक्तः, जोपर्यंत बाल्यावस्था आहे तोपर्यंत क्रीडा खेळण्यात बालपण गेलं. तरुणस्तावत तरुणी रक्तः, तरुणपणी प्रेम याच्यातच तुमचा सगळा गेला. वृद्धस्तावत चिंतामग्न, म्हातारपण झाल्यानंतर चिंतामग्न. आपण परवा सहज बघितलं होतं की लहानपणी तुम्ही हरिण असता, इकडे तिकडे बागडता. नंतर शिक्षण करायला पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजेत, कष्ट करायला पाहिजेत, बैल बनता, म्हणजे हरणाचा बैल झाला. नंतर लग्न करून बापरे आता सगळी ओझी वाहता, गाढव बनता. नंतर पुढे जरा झाल्यानंतर की आता तुम्ही आजोबा जरा घर सांभाळा, की आम्ही जरा जाऊन येतो वगैरे, कुत्रा बनता घर सांभाळणारा. आणि पुढे आणखीन जर जगलात तर तुमचं एकंदर सगळे डोळ्यातून काहीतरी वाहतंय वगैरे सगळे. आजोबा तुम्ही खोलीत राहा, मागच्या खोलीत राहा, इथे आमच्याकडे लोक वगैरे येतात. कशाला? घुबड बनता तुम्ही. पहिल्यांदा हरण आहे, नंतर बैल आहे, नंतर गाढव आहे, नंतर आत्ता सांगे कुत्रा आहे आणि नंतर घुबड आहे. ही सगळ्यांची जीवनाची कथा आहे. आणि जर नसेल ना तर तुम्ही काहीतरी चांगलं करताय. आता हे जर तुम्हाला आत्ता कळतंय तर आत्ता काय करू? भज गोविंदम भज गोविंदम. इथून पुढे तरी सुरुवात करा. वृद्धस्तावत चिंतामग्न परमे ब्रह्मणी कोपीन लग्न. अजून त्या ब्रह्माकडे देवाकडे लग्न का नाही लागत? आपण म्हणले ना, मनश्चेन्न लग्नम गुरो रंघ्री पद्मे. सद्गुरूंच्या किंवा परमेश्वराच्या किंवा गोविंदाच्या पायाशी लग्न का नाही लागत? आणि लग्न कसं लावायचं? नामस्मरणातून. बाकी कसं लग्न लागणार आहे? गोविंदाची मूर्ती छातीशी धरणार आहेत
का तुम्ही दरवर्षी तुळशीचं लग्न लावतं तसं लग्न लावा. लग्न म्हणजे संलग्न, संलग्न म्हणजे अटॅच्ड, गेट अटॅच्ड. एरवी डिटॅच म्हणतात, कारण यू गेट अटॅच टू संसार, नको गेट अटॅच टू संसारातून पार करणारा जो गोविंद आहे त्याच्याशी तुम्ही जोडलेले राहा. हे महत्त्वाचं आहे. पुढे बघा की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे आपल्याला पाठ असतो, पाठ असतं. मग आता काय झालं, पुनरपि जननी जठरे शयनम हे मला टाळलं पाहिजे. आता उरलेल्या आयुष्यात काय केलं पाहिजे, असं काहीतरी कर की पुढचा जन्म तुला येणार नाही. हे जन्म मृत्यूचं चक्र नाही आम्ही काही मानतच नाही. मग भोगा. तुम्हाला वाटतंय आज काही नाही, आज माझ्याकडे हे आहे ते आहे ते आहे ते आहे, एक रट्टा जीवनाचा बसला की तुम्ही भुईसपाट होता. ॲडजस्टमेंट नाही आहे, कॉम्पेन्सेशन नाही आहे, दुसरा मार्ग नाही आहे, एकदम एक्स्ट्रीमला जातात. मग लग्न असतील तर लग्न मोडली जातात, किंवा हे असेल तर दुसऱ्या टोकाला जातात, वेळ लागतं, मेंटल प्रॉब्लेम बनतात किंवा आत्महत्या करतात. हे वाढायला लागलेलं आहे हे प्रकार. कारण का की पुनरपि जननम पुनरपि जनन पुनरपि मरणम. म्हणून आपण परवा म्हणलो होतं की कर, मरेपर्यंत कर, आणि मरतानाही काहीतरी केल्यामुळे पुन्हा जन्म घे. म्हणजे कर मर कर, हेच तुझं आयुष्य राहणार आहे. विचार कर. इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाही मुरारे. अक्षय धुनी असते, काही ठिकाणी अखंड वीणा असते. चालू आहे. अक्षय धुनी म्हणजे काय, त्याने मारून तो अग्नी निर्माण केला शिर्डीला, मग बाळेकोंदरीला, अनेक ठिकाणी अशी ती धुनी दाखवतात. ही धुनी कुठली आहे, अरे आपला श्वास ही ती धुनी आहे. आपलं जे हृदय आहे ना ते यज्ञकुंड आहे, तिथे सतत स्मरण चालू असलं पाहिजे.
आणि अखंड वीणा म्हणजे काय आहे, ज्या वेळेला लक्षात ठेवा मी बोलतो, श्वासाची जी स्पंदन असतात ती अखंड वीणा आहे. मग त्याच्यावर ओम नमः शिवाय असू दे किंवा भज गोविंदम भज गोविंदम, गोविंदम गोविंदम गोविंदा गोविंदा असलं पाहिजे. बघा तुम्ही, हे अवघड आहे का? नाही हो. आणि हे सगळीकडे, जसं आपण म्हणतो ना की हवा सगळीकडे असते ना, तुम्ही एक पिशवी गच्च भरली आणि त्याच्यात एक बारका सेट हवा नाही जाणार का? त्यात हवेने सुद्धा ती भरलेली आहे. तसं नाम हे असं आहे की कुठेही जातं. गच्च दूध भरले, त्याच्यात आता आणखीन दूध घालता येईल का? नाही. आणखीन साखर घातली तरी सुद्धा ते करणार आहे. पण त्याच्या आत बाहेर हवा भरलेली आहे, त्याच्या कणाकणात आकाश भरलेलं आहे. हे केव्हा लक्षात येणार आहे? हवा आणि आकाश याच्यापेक्षा सूक्ष्म नाम आहे. म्हणजे कुठल्याही कृतीत तुम्हाला नाम भरता येईल. आता हा पेला आहे, नामाने भरता, अरे केव्हाही भरता येईल की. माझा देह आहे, नामाने भरता येईल का? केव्हाही भरता येईल. माझं आयुष्य आहे, भरता येईल का? भरता येईल. एवढा वेळ माझ्याकडे, एवढी शक्ती माझ्याकडे, अरे सगळं नामाने भरता येईल आणि कळणारही नाही तुम्हाला. हे सांगतायत शंकराचार्य, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज. प्रत्येक वेळेला सांगतायत त्रिकाल, त्रिवार, तीन तीनदा विचार. म्हणजे कुठली गोष्ट आधी गोविंदम, मध्ये गोविंदम, शेवटी गोविंदम. म्हणजे सगळे श्वास व्यापले की हो गोविंदाने. आधी म्हणजे काय, भजनी म्हणजे वदनी कवळ घेता ना, पहिला कवळ घेतला आणि नंतर वाटेल त्या गप्पा मारल्यात. नाही, वदनी कवळ घेता, दुसरा कवळ घेता, कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, तर ते मग म्हणतात की हा पूर्ण यज्ञ आहे. हे काय केवळ उदरभरण नव्हे, जाणीजे यज्ञ कर्म. पुढे बघा, हे फार सुंदर आहे की पुनरपि अयनम पुनरपि वर्षम तदपि न मुंचती आशा अमर्षम. आशा काही संपत नाहीत. मरताना ती म्हणते म्हातारी, तुझं लग्न झालं असतं म्हणजे बरं रे. आई मी उद्या करून आणतो लग्न. चालेल सुहाने, मी रजिस्टर लग्न करून आण. चालेल. ती अजून मेलेली नाही आहे. एकदा नातवाचं मुख बघितलं असतं तर बरं झालं असतं रे. आता ही नातू ही तोपर्यंत कदाचित जगणार नाही. समजा जगली, त्याची मुंज झाली असती तर बरं झालं असतं रे. हे संपणारच नाही आहे. ती म्हातारी म्हणते, आपण सहज गोष्ट बघितली होती, एका वाक्यात सांगतो की तुला काय पाहिजे? ती आंधळी आहे म्हातारी. काय रामनाम घेतलं आणि समजा राम प्रसन्न झाला आणि काय पाहिजे? मला माझ्या नातवाला राज्याभिषेक झालेला पाहिजे आहे. काय मागितलं? मुलगा, मुलाचं लग्न, मुलाला नातू, नातू मोठा, नातवा राजा, राज्याभिषेक. आणि तो बघायला हिला दृष्टी पाहिजे. एका वाक्यात तिने काय मागून घेतलं? काही झालं तरी आशा सोडत नाही. आणि आशा सोडली की तुम्ही सुटलातच. आशा ही एकमेव अशी बेडी आहे की जी बांधली ना की तुम्ही इकडे तिकडे धावता. एरवी जाऊ नये म्हणून बेडी वाळतात ना, पण आशेची बेडी आहे. चला हे पाहिजे, गेली धावली. आशा तिकडे, गाडी पाहिजे, चल आता हे पाहिजे, आशा धावली. आशेची बेडी पायात पडली की इकडे तिकडे धावता. आशेची बेडी सोडली की आहात तिथे बसता. कसली आशा? संपणार आहे का कधी ती लिस्ट? अरे मारुतीचं शेपूट आहे ना, ते संपत नाही, पण ते शत्रूचा नाश करायला उपयोगी पडतं. माझी जी यादी आहे ना, चेकलिस्ट, मग मिक्सर घेतला, हे घेतला, ते घेतला, जोपर्यंत हे घेतला तोपर्यंत खाली यादी वाढत गेली ना. कारण पूर्वी गोल्डला थांबत होतो, नंतर डायमंड आले, डायमंडला थांबत होतो, प्लॅटिनम आलं. अहो येणार काय? ते येणारच आहे. हनुमंताच्या शेपटासारखी आपल्या प्रपंचातल्या गरजांची यादी वाढते. हनुमंताचं शेपूट एक रट्टा मिळालं की राक्षस मरत होते, उपयोगी होतं. आणि आपली ही जी यादी आहे शेपटासारखी, ती आपल्याला शेपटात गुंडाळून आपटणार आहे, एवढं लक्षात ठेवा. पुढे काय, वयती गते का कामविकारा. हे कामवासना किती वर्ष? वय झाल्यानंतर तुम्हाला काहीच जमणार नाही आहे. सगळ्या विकारांचं ते आहे. पुढे मला हे आवडत होतं पण आता पचत नाही, हे डॉक्टरनी खाऊ नका म्हणून सांगितलंय. होतंच ना. वय वाढल्यानंतर आपले जे भोग आहेत ना निरनिराळ्या इंद्रियांचे, ते कमीच होतात. शुष्के नीरे कक कासारा. अरे सुंदर सरोवर आहे, अशी कितीतरी सरोवर आज पूर्णपणे हे झालेले, ड्राय झालेले आहेत. आता त्याला काय म्हणायचं? खड्डा. खड्डाच झाला ना. माझ्या जीवनात जर रामाचं नीर नसेल, पाणी, तर माझं जीवन खड्डा आहे. मग या खड्ड्याला रावण फोण बनवायचं का राम हृद बनवायचं? हृद म्हणजे खड्डा, फोण मी वापरला नाही. राम फोण का रावण फोण हे ठरवा तुम्ही. रावणाचा खड्डा बनवायचं का रामाचा खड्डा बनवायचा? रामाचा खड्डा राम 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 म्हणत गेलात ना तर खड्डा भरत जाईल रामनामाने. पण रावण 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 करत गेलात ना तर खड्डा खोल होत जाईल. हे लक्षात ठेवा. अंत नाही आहे त्याला. पुढे काय सांगितलेलं आहे की आता नष्टे द्रव्य कप परिवार. एकदा पैसा संपला की कोण परिवार आपल्याला बघणार आहे? हो, खरंच बघत नाहीत. पैशासाठी आहेत. असतील शीत तर जमतील भूत. हे अगदी खरं आहे. प्रॉस्पेरिटी गेट्स फ्रेंड.
ॲडव्हर्सिटी टेस्ट देम. इतके लोक येत होते पूर्वी, आता मंत्रीपद गेल्यानंतर आता कोणीही येत नाही. मुलंसुद्धा म्हणतात बाबा आलो असतो पण आय एम बिझी. कोणी येत नाही. हे त्याही वेळेला होतं. आज ते जास्त आपल्याला अनुभवायला येतं, पण आपण भजगोविंदम काही म्हणत नाही आहे. नारी स्तनभर नाभिनिवेशम, हे बाहेरचं तुम्ही कशाला बघता. तुलसीदासांना ज्यावेळेला ते रात्री महापराक्रम करून जातात, आपण बघितलंय नदीला पूर आलेला आहे, ते धडून जातात लाकडाचा उंडका, पण विजेच्या प्रकाशात कळतं की ते प्रेत असतं. नंतर जातात घरासमोर येतात, एक दोर असतो, दोराला चढून जातात, विजेच्या प्रकाशात दिसतात तो अजगर असतो. आणि नंतर खिडकीतून उडी मारतात आणि बायकोला म्हणतात मी आलो की नाही. त्यांना वाटलं की ती येऊन आलिंगन देईल, किती प्रेम आहे तुमचं माझ्यावर. ती धिक्कार करते आणि सांगते की हा जो माझा देह आहे अजून 20 वर्षांनी 40 वर्षांनी उरणार आहे का असा. नाही ना, अस्थिपंजर आहे, त्याच्यावर ते मांस रक्त वगैरे चिकटवलेलं आहे. आणि ते निरनिराळे आकार आले की तुम्ही ते देहाचे भाग समजता, त्याचंच चिंतन करता आणि त्याच्यावरच फक्त प्रेम करता. तुम्हाला मी खरंच सांगतो की काही गोष्टी अशा असतात की आपल्याला असं वाटतं, पण त्या आपल्याला अध्यात्म चांगलं शिकवतात. कुठल्याही शाळेच्या एक टांगलेला असा सापळा असतो, स्केलेटन. तुम्ही बघितलंय की नाही मला माहीत नाही. पहिल्यांदा भीती वाटायची, पण नंतर तो हसतोय आपल्याकडे बघून. सगळे स्केलेटन हसत असतात. मी रडणारा स्केलेटन बघितला नाही, हे लक्षात ठेवा. आणि मुख्य म्हणजे हा बाहेरून बघितल्यानंतर तुम्हाला काय कळतो, हा स्त्रीचा आहे काय पुरुषाचा आहे. मग त्याच्यावर ते अभ्यास करणारे सांगतील हा स्त्रीचा आहे हा पुरुषाचा आहे. बघितल्यानंतर सारखेच दिसतात ना. म्हणजे त्या सांगाड्यावर मांस वगैरे घातलं की हा स्त्रीचा झाला आणि हा पुरुषाचा झाला. किती चिंतन करणार आहेत त्याचं. त्याच्यापेक्षा त्याचं चिंतन करा की ज्याला स्केलेटन नाही, तो सगळ्या जगाचा आधार आहे, त्याचं चिंतन करा. हे सांगेल नारी स्तनभर नाभिनिवेशम मिथ्या माया मोहावेशम एतन मांस वसादि विकारम. काही नाही, हे फक्त निरनिराळ्या ठिकाणी मांस, निरनिराळ्या ठिकाणी रक्त, निरनिराळ्या ठिकाणी त्या नसा, निरनिराळ्या ठिकाणी ती चरबी, असं करून तुम्ही म्हणता हा देह निर्माण झाला. आणि या बाह्य सौंदर्याला तुम्ही एवढं महत्त्व देता. ही पाश्चात्य दृष्टी आहे, ज्याला स्टॅटिस्टिक्स म्हणतात. ज्यावेळेला स्त्री निवडली जाते ना निरनिराळी सुंदरी, की विश्वसुंदरी किंवा आशिया सुंदरी, त्यावेळेला पहिल्यांदा शरीराचे मापच मोजली जातात, स्टॅटिस्टिक्स. तेच शंकराचार्य सांगतायत ही मापं कायम राहणार आहेत. सुंदरमी झाले म्हणून एक पुस्तक आहे. सुंदरमी होणार हे एक नाटक आहे, पु ल देशपांड्यांनी केलेलं इंग्लिशमधलं. पण सुंदरमी झाले ती इतकी सुंदर आहे. 20 वर्षाची असताना एखाद्या नटीसारखी. कॅन्सर होतो, 40व्या वर्षी कॅन्सरची सगळी ट्रीटमेंट झाल्यामुळे बऱ्यापैकी ती हे झालेली आहे, क्षीण झालेली आहे, हे झालेली आहे. तेच आहे सात्विक. आणि नंतर तिला ते उपासना वगैरे करायला लागल्यानंतर 60व्या वर्षी मृत्यूला जवळ जात असताना काय तेजस्वी झाली. ती म्हणाली आता आरशासमोर उभे राहिल्यानंतर मला मी सुंदर झाल्याचे वाटते, कारण मला जीवनाला अर्थ कळला. जीवनाचा अर्थ मृत्यूसमोर ठाकल्यानंतर जेवढा करतो तितका जीवन उमलत असतानंतर कळत नाही. आपल्याला वाटतं की हे सगळं चांगलं चाललेलं आहे, हे चांगलं चाललं आहे, हे कॉस्मेटिक्स, हे मेकअप, हे पुढे अस्थिपंजर. एखादा जर असाध्य रोग झाला ना तर आपल्या आजूबाजूच्या लोकांची काय परिस्थिती होते. कुठे गेलं ते सौंदर्य, कुठे गेलं ते तेज, कुठे गेला तो कणखर बाणेदार असा कॉन्फिडंट चेहरा जातो. मग ते जाणार म्हणून आत्ता प्रेम करायचं नाही का, करायचं. अरे जरूर प्रेम करा, एन्जॉय. पण लक्षात ठेवा हे रूप आहे, रूपाला शाप आहे, काळाच्या ओघात नष्ट होण्याचा. स्वरूपाला वरदान आहे, अखंड कायम राहायचं. स्वरूपावर प्रेम करा. एक बायको विचारते, जर तुमच्यासाठी काहीतरी करत असताना मला ॲक्सिडेंट झाला आणि समजा माझा चेहरा वगैरे विद्रूप झाला, तुम्हाला आवडतात पुऱ्या आणि ते म्हणून मी करते, आणि पुरी टाकताना तुमची बेल वाजली म्हणून जायला लागले, उसळलं तेल माझ्या चेहऱ्यावर आणि माझा चेहरा विद्रूप झाला, तर मी तुम्हाला आवडेन का. याच्याकडे उत्तर नाही आहे एकदम. पण म्हणाली की माझं पाककौशल्य राहणारच आहे की कायम. मी एम्ब्रॉयडरी करते ते राहणारच आहे कायम. इंटिरियर डेकोरेशन करते ते राहणारच आहे कायम. मी तुमच्या आईवडिलांची सेवा करते ते राहणारच आहे की कायम. बदललंय काय. त्यावेळेला तो म्हणतो की हा मी विचारच केला नव्हता. मी लग्न केलं त्यावेळेला तुझं बाहेरचं सौंदर्य बघितलं, पण आता इतकी वर्ष संसार केल्यानंतर तुझं आतलं सौंदर्य मला कळायला नको. तुझे गुण, त्या गुणांचं चिंतन करा, बाहेरच्या देहाचं नको. कारण तो काही अपघात झाला नाही ना तरीसुद्धा तो थकणार आहे, तो त्या सुरकुतणार आहे, तो आकुंचित होणार आहे. हे सगळं होणार आहे प्रत्येकाला. म्हणून लक्षात ठेवा, कस्त्वम कोहम कुत आयाता कामे जननी कोमे ताता. विचार करा ना, मी कुठून आलो. जन्मापूर्वी नव्हतो, आता आहे.
अजून इतक्या 100 वर्षानंतर मी नसेन, मग 2 नसण्यांच्या मध्ये आत्ता मी आहे तो खरा कशावरून? अरे हा विषय वाढेल म्हणून मी सांगत नाही. जनकाला स्वप्न पडतं आणि स्वप्नात भिकारी झालेला आहे आणि त्याला भूक लागलेली आहे. तिथे एक आहे, तो भंडारा चालू आहे, गाव जेवण प्रसाद आहे, आणि अशा वेळेला त्याला खीर कोणीतरी देतं. तो म्हणतो की खीर घ्यायला माझ्याकडे पात्र नाही आहे, कारण खीर गरम असते. दुसरा एक भिकारी त्याला मडकं देतो आणि ह्याला इतकी भूक लागलेली आहे तर भुकेने कडकडतोय, तो थरथरतोय. इतक्यात एक बैल येतो. अरे बैल आला बाजूला सारखा, ह्याला सरकता येत नाही. बैल ह्याला तुडवतो, ते माडकं असतं ते मातीत पडतं, सगळी खीर मातीत पडते आणि हा ओरडत उठतो, मेलो मेलो वाचवा वाचवा. हे इतकं सगळं घडत नाही. हा सावध असतो, पण त्याला ते कळतं की मला धडधडून घाम फुटला होता, माझी छाती धडधडत होती आणि मी फक्त ओरडलो नाही, कारण त्या क्षणी पण मी ओरडणारच होतो, मेलो मेलो वाचवा वाचवा. पण मी माझ्या रूममध्ये कक्षात होतो, की शयन कक्षात, माझी पत्नी शेजारी झोपलेली, बाहेर सगळे रखवालदार, सिक्युरिटी, मला काय भीती? मग खरं काय आहे? आपण मागे उदाहरण बघितलं होतं, शिकारीला गेला होता मित्रांबरोबर आणि जाताना काय झालं, वाट चुकला. वाट चुकल्यानंतर वादळ सुरू झालं. कुठेतरी रात्र काढली पाहिजे, उद्या सकाळी जाऊ. खिडकी, हे झोपडी आहे आणि त्या झोपडीला आग लागते त्या झाडांना, त्या वादळामुळे, आणि आग त्याच्या झोपडीकडे, त्या झोपडी गवताची. हा उठतो मेलो मेलो, अंगाला घाम आहे, घशाला कोरड आहे, छाती धडधडते, पल्स प्रचंड धडधड थडथड थडथड चालू आहे. एसीत झोपलाय, शेजारी बायको आहे, बाहेरची सिक्युरिटी धावत येतो की काय झालं मालकांना, काय झालं? स्वप्न असतं. पण स्वप्नाचे जे चिन्ह आहेत ती खरी आहेत. मग स्वप्न खरं काय, जीवन खरं? आहे जीवन खोटं तर स्वप्न खोटं? काय विचार करा तुम्ही. मी उदाहरणं फक्त सांगितलेले, कितीतरी उदाहरणं सांगता येतात, कितीतरी. आपण विचार करत नाही आणि ऑटो सजेशन, स्वतःला पॉझिटिव्ह इंटरप्रिटेशन हे करत नाही आपण. ते केलं ना तर बाहेरचे बदल झाले म्हणून काय बिघडलं? गेयम गीता नाम सहस्रम, गीता वाचा, विष्णू सहस्रनाम म्हणा, ध्येयम श्रीपती रूपमजस्रम, विश्वरूप आठवा. शेवटी संजय सांगतो, हे राजन धृतराष्ट्रा, मला तो अद्भुत संवाद आठवून माझ्या अंगावर रोमांच येत आहेत रे. आणि ते विश्वरूप दर्शन, आहा हा, पुन्हा पुन्हा माझं हृदय आनंदानं भरून जात आहे. ते का नाही आठवत तुम्ही? विश्वरूप दर्शन आठवत नाही? गीताने माझं 15वा अध्याय पाठ आहे, माझं 10वा अध्याय पाठ आहे, 11वा अध्याय पाठ आहे. विश्वरूप दर्शन डोळे मिटल्यानंतर आठवतं? ते आठवलं पाहिजे. कारण विश्वरूप दर्शन आहे जीवन आणि मृत्यू, आणि जीवन मधला जय, सक्सेस आणि मृत्यू याचं दर्शन म्हणजे विश्वरूप दर्शन. ते आठवा म्हणून सांगितलेलं आहे की श्रीपतीचं रूप अजश्रम विश्वरूप आहे, ते आठवा तुम्ही. नेयम सज्जन संगे चित्तम, देयम दीन जनायाचं वित्तम. 4 फक्त क्रियापद कसे आहेत? गेयम गीता आणि विष्णू सहस्रनाम, ध्येयम ध्यान विश्वरूपाचं, नेयम सज्जन संगे म्हणजे सत्संगाकडे जा, आणि देयम काहीतरी दीनजनांना दान द्या. स्वतःच्या संपत्तीचा काहीतरी भाग समाजाचा आहे असं तुम्ही माना. यावत जीवो निवसती देह, जोपर्यंत देहात जीव आहे, कुशलम तावत पृच्छती गेहे, तोपर्यंत घरात विचारतात, आहे ना, आले नाहीच अजून अण्णासाहेब? कारण अण्णासाहेबांच्या पगारावर कुटुंब चालतं. अण्णासाहेबांची पत्नी त्यांना अगदी बिलगून बसते. आता पूर्वी लवकर लग्न व्हायचे, माणूस जर अचानक मेला, पत्नी तरुण आहे, हे घराघरात दिसणारं दृश्य असलं पाहिजे. म्हणून शंकराचार्य म्हणतात, गतवती वायू देहा पाय, वायू निघून गेला म्हणजे मेलात, भार्या बिभ्यती तस्मिन काय, बायकोला भीती वाटते त्या मृतदेहाची. आता आपल्याला मृतदेहाची भीती वाटत नाही, इतकी मरणं आपण टीव्हीच्या स्क्रीनवर आणि आजूबाजूला बघतो. आपलं डेथ कंडिशनिंग झालेलं आहे. आपल्याला मृत्यूची, रक्ताची भीतीच वाटत नाही. ते एवढे सुरे खुपसत असतात आपल्या निरनिराळ्या सिरियल्समध्ये किंवा काही, आपल्याला काहीच वाटत नाही. जशी आई तिकडे कद्दू म्हणजे दुधी कापते, भोपळा, तसे तो पोट कापतोय, काहीच वाटत नाही आपल्याला. पूर्वी तसं नव्हतं. भार्या बिभ्यती, बायकोला भीती वाटते. म्हणजे जे बिलगून असते, लक्षात ठेवा, ती अलग होते. मग जिवंत असताना एवढी सलग कशाला राहायचं? आपण बघितलं होतं की विलगीकरण, अलगीकरण आणि सलगीकरण. विलगीकरण इज क्वारंटाईन, अलगीकरण इज सोशल डिस्टन्सिंग, आणि सलगीकरण म्हणून मास्क घाला, जास्त सलगी करू नका, हे आपल्याला कोविड सांगतोय. हे लक्षात घ्या. शेवटी सुखत क्रियते रामा भोगा, रामा म्हणजे स्त्री,
राम पुरुष असं समजा ना, मग स्त्रीच्या दृष्टीने मदन आणि पुरुषाच्या दृष्टीने रती, हे दोघांना आकर्षण. पण किती आकर्षण. आज तुम्हाला सांगतो की पाश्चात्य याच्यामुळे ज्या वेब सिरीज आपण बघतो ना, त्याच्यात तसंच आहे. देहाच्या पातळीवरचं क्षणिक सुख आणि त्या सुखाला क्लायमॅक्स म्हणायचं. कारण का की सगळ्या बाजूनी उतार आहे. उतार आहे. क्लायमॅक्सचा अर्थ काय? शिखराचा अर्थ काय? शिखर एव्हरेस्ट बघा बरं, त्याच्या सगळ्या बाजूनी उतार म्हणजे कोसळणं आहे, घसरणं आहे, अधप्पात आहे, अधपतन आहे. म्हणून त्या क्षणिक सुखासाठी हे सगळे ती कथानकं धावत असतात. आणि काय ती कथानकं? कथाही नाही त्याला, फक्त देहाच्या पातळीवर एकत्र येणं, इथे एकत्र येणं, असं एकत्र येणं, तसं एकत्र येणं, हेच चाललंय सध्या वेब सिरीजमध्ये. म्हणून काय चाललंय ते सुखते क्रियते, तिथेही त्या रामा भोगा पश्चात अंत शरीरे रोगा. भोगातून रोगच येणार आहेत, लक्षात ठेवा. नियमित भोग, संयत भोग, कंट्रोल्ड आपण म्हणतो ना, ते जर प्लेजर्स असतील तर आरोग्य राखता येईल. आता काही जण आरोग्य राखतायत, कंट्रोल्ड करतायत. आय एम ऑन डाएट, धिस डाएट, दॅट डाएट. शरीर मनासाठी डाएट आहे तुमचं? की माझं बोलणं मर्यादित आहे, माझं सगळं पाहणं मर्यादित आहे, माझं ऐकणं मर्यादित आहे? ते मर्यादित नाही आहे. मग आता मी हे मात्र खात नाही, हे खाणं सोडलं, साखर सोडली, हे सोडलं, हा रस पितो, तो रस पितो, हे बॉडीसाठी. अरे पण साऊंड माइंड अँड साऊंड बॉडी यांचं किती क्लोज रिलेशन आहे. आज किती जणांच्या शरीर फिट आहेत, मेंटली आर दे फिट? अरे त्यांना फिट्स येतात. आत्ता आहे तर नंतर रागवतो, आत्ता बरं आहे तर नंतर वाईट असतो. हे कसं आहे? म्हणून मेंटली यू हॅव टू बी फिट. एक लक्षात ठेवा, टू फाईट अगेन्स्ट ऑल ऑड्स इन लाईफ. थोड्याशा अनुभवावरून मी सांगतोय की तुम्ही मानसिकदृष्ट्या फिट असला ना, बाकीची परिस्थिती कशी असली ना तरी तुम्ही आनंदात राहू शकता, आरोग्यवान राहू शकता. आरोग्य मनाचं आहे, आरोग्य तनाचं आहे. या तनाच्या शरीराच्या आरोग्यासाठी सगळं मेडिकल सायन्स आहे, मनाच्या आरोग्यासाठी मेडिकल सायन्स नाही आहे. सायकॅट्री इज फॉर द सिक माइंड. मन आनंदात ठेवण्यासाठी फक्त अध्यात्म आहे. आणि ते संत सांगतात, ते शंकराचार्य सांगतात. शेवटी काय मुद्दा आहे? रथ्या चरपट विरचित कंथा. काय सुचत असेल म्हणजे त्यांच्या बाजूला असेल म्हणजे रस्त्यातली चिंध्या गोळा करून त्याची कपियाळं म्हणतो ना, गोधडी, ते घरून घालतो. म्हणजे आता तो पूर्णपणे निराश झाला पाहिजे. निराश म्हणजे निआश, आशामुक्त झाला पाहिजे ना. नाही, ते सगळं घालायचं आणि बुवाबाजी करायचे, गुरुबाजी करायची. आमचे गुरु बघा रस्त्यातल्या चिंध्या ते शिवून त्याची गोधडी घालतात. पण त्यांना पाहिजे काय? त्यांना खायला हे पाहिजे, त्यांना प्यायला हे पाहिजे, त्यांना हे पाहिजे. हे कशाला? म्हणून सांगे रथ्या, रथ्या म्हणजे रस्त्यातल्या, रथ्या चरपट म्हणजे चिंध्या, रथ्या चरपट विरचित कंथा म्हणजे गोधडी, कपियाळे आपण म्हणतो तसं. पुण्य पुण्य विवर्जित पंथा, पण त्याला विधिनिषेध नाही आहे, पुण्य पाप काही नाही आहे. एकदा ते घातलं की हे मिळालं, लायसेन्स मिळाला वाटेल तसं वागायला. नाहम न त्वम नायम लोका तदपि, हे काही खरं नाही वगैरे सांगायचं. हा सगळा संसार आहे तो सगळा मिथ्या आहे. मग तुझ्या आशा का नाही सुटत? आलेलं सगळं तू वाटून का नाही टाकत? ते पाहिजे, ते पाहिजे. यांचे आश्रम 5 स्टार आश्रम होतात. त्यांच्या आश्रमात त्यांना हेलिपॅड लागतं, कारण परदेशातले लोक यायला पाहिजेत. हे कसं? आणि घालायचं काय तर कपियाळे, गोधडी घालायचे. बघा त्यांना काही नाही, तरट घालून बसायचे. पण ते निदान जेन्युइन तरी होते. पूर्णपणे तरट म्हणजे साक, साक घालून बसायचे कुठल्याही ऋतूत. पण ते जेन्युइन होते, म्हणजे त्यांनी दुसरी कशाची अपेक्षा केली नाही. विज्ञानावर त्यांची होती आणि विज्ञानातून आत्मज्ञानाकडे त्यांनी मार्ग दाखवला. पण बाकी साक घालून बसायचं आणि सगळी प्लेजर्स पाहिजेत. रात्री हे पाहिजे, नंतर ते पाहिजे. हे सांगता येते. हा हिपॉक्रेसी, हा दांभिकता, हे ढोंग आहे ना, हे तुमचं आणि इतरांचं नाश करणार आहे. नाहम न त्वम नायम लोका तदपि किमर्थम क्रियते शोका. मग दुःख कशाला करतोस? अगदी आनंदात 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 शिट्टी वाजवायचं आणि नाचायचं. आज असे कितीतरी साधू आहेत ना, तुरुंगात आहेत. आनंद व्यक्त करायचा. त्यांची रंगपंचमी म्हणजे काय? अरे बापरे, सगळ्यांवर ते पाईपनी रंग उडवायचा. हा सगळा भाग. मुद्दा काय? मुद्दा काहीच नाही आहे. आम्ही फक्त नावापुरते संन्यासी आहोत, नावापुरते. ह्याच्यावर शंकराचार्य टीका करतात. आता कळलंय ना, ते सगळ्याचा विचार करू नकोस. भज गोविंदम भज गोविंदम. म्हणून शेवटी सांगतात कुरुते गंगा सागर गमनम. गंगासागराला आपण जातो की नाही?
दोन फार महत्त्वाचे शब्द सांगून आपण फक्त काही उदाहरणं पाहणार आहोत गमतीदार आणि थांबणार आहोत. कुरुते गंगा सागर गमन, व्रत परिपालन अथवा दानम. हे करतो आपण व्रत करतो, आपण दान करतो, आपण तप म्हणजे काहीतरी उपवास वगैरे आपण करतो, पारायण वगैरे करतो. ज्ञानविहीन सर्व मतेनं मुक्तींन भजती जन्मशतेन. पण ज्ञान जर मिळालं नाही तर 100 जन्म घेतले तरी मुक्ती मिळणार नाही. ज्ञानात एव तु कैवल्यम. हा कैवल्य शब्द, कैवल्य म्हणजे मोक्ष. आणि दुसरा शब्द आहे वैकल्य. वैकल्य म्हणजे विकलता. व्रत वैकल्य शब्द वापरतो. आपण व्रत करतो आणि गुबगुबीत होत राहतो. श्रावण महिन्यात लोकांची वजनं वाढतात नंतर, कारण एकादशी दुप्पट खाशी रुची पालट आहे. हे कसलं हो तुम्हाला सांगा, असं करायचं आहे का? नाही, वैकल्य आलं पाहिजे. आणि वैकल्य विकलता कशाला? इंद्रियांना आली पाहिजे की नाही होता तिकडे जावं. किंवा आज माझं 4 दिवस मी उपोषण केलेलं आहे. कशासाठी? माझ्या शोधनासाठी, मनशुद्धीसाठी. आता ते तिकडे नाटक नका हो, हे बघावंसंच वाटत नाही. ही विकलता आहे ना इंद्रियांची, ती तुम्हाला घरात ठेवेल. पण इंद्रियांची विकलता आली नाही तर कैवल्य दूर आहे. म्हणून व्रत वैकल्य कशासाठी? कैवल्यासाठी. नुसती व्रत करून काहीही होणार नाही आहे. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. आपल्याला त्यांनी मूढमते म्हणलेलं आहे. एवढी बुद्धी आहे पण वापरत नाही तुम्ही. संप्राप्ते सन्निहिते मरणे. कुणाचं मरण केव्हा कुठे आपल्याला माहीत नाही आहे. मग नाही रक्षती डुकरून करणे. तिथे आपण काय व्याकरण शिकतो असं नाही, पण आपण जे जे करतो ना ते न करता सुद्धा आपण आनंदात राहू शकतो. आणि आनंदात मृत्यूला सामोरं जाणं म्हणजे जीवन सार्थक होणं, हे सांगितलेलं आहे. काही गोष्टी बघूया आपण. हे जी सगळी आपण बघितली कडवी त्याच्यावर आधारित आहे. एक तर फक्त वाचतो भरभर संपणारं आयुष्य. काय काय मुद्दे सांगितलेत. हलाखीचं दारिद्र्याचं जीवन, संसारातील नातेसंबंधातील स्वार्थ, कृतघ्नता. कोणी कुणाचं खरं मानत नाही. मी परवा पिकले पान कथेचा उल्लेख केला होता. ती बहीण आपल्या 3 भावांची लग्न होण्यासाठी स्वतःचं लग्न करत नाही. 3 भावांचे संसार ती फुलवते. आणि आता ती म्हातारी झालेली आहे. पिकले पान, पिला पत्ता, इट इज येलो लीफ. आणि अशा वेळेला म्हणते की इतकं मी तुमचं केलं, आता मला माझं होत नाही, मला एकटीला तुम्ही कसं टाकलं? त्यावेळेला ते म्हणाले म्हणजे तुला 4-4 महिने आम्ही सांभाळलं पाहिजे का? नाही, मी तुम्हाला एवढं नाही का, ते तुझं कर्तव्य होतं. त्यावेळेला ती शांतपणे म्हणते तुमचं काहीच कर्तव्य नाही आहे. उत्तर नाही आहे त्यांच्याकडे. पण ती म्हणाली अब मैं पीला पत्ता बन गई. मी पिवळं पान बनलेलं आहे. केव्हाही झाडावरून पडेल आणि पडलेलं पान हे वारा कुठे नेईल माहीत नाही. इथे पडेल, तिथून पुन्हा तिथे राहील. या शेवटच्या प्रवासासाठी मी तयार आहे. मी तुम्हाला फक्त प्रश्न विचारला की तुम्ही किती कृतज्ञ आणि किती कृतघ्न आहात. हे कृतघ्नच लोक जास्त भेटतात आपल्याला. मी एवढं केलं, मग करू नका. स्वतःसाठी करा. आता उरलेल्या आयुष्यात स्वतःसाठी करा. यावर उपाय गीता पाठ, गंगाजल प्राशन. शरीराची जर्जरावस्था झाली तरी आशा कायम असते. बालपण, तारुण्य, वृद्धावस्था याच्यात भोग, चिंता, खेळ शरीराच्या याच्यातच वेळ जातो. आपल्याला म्हातारपणी आठवत नाही गोविंद. म्हणून आत्तापासून थोडं तरी करा. कालचक्र बेफाम फिरतंय तरी आपल्या आशा कायम आहेत. वयानुसार संसारातील वासना, काम वगैरे कमी होत जातात. मग आता गोविंदाचं बोलावणं, गोविंद वाढत गेला पाहिजे ना. ते सँड क्लॉक असतं, 2 त्याला बोल्स असतात. एक वरती वाळू असते, ती खाली पडत राहते. वरचं भांडं रिकामं होत राहतं, खालचं भांडं भरत राहतं. तर वरचं संसाराचं भांडं रिकामं होणारच आहे काळाच्या ओघात. खालचं भांडं तुम्ही गोविंद नामाने भरत का नाही? ते भांडं तुम्हाला आनंद देणार आहे, हे लक्षात. म्हणतात ते वरचं भांडं संपलं, उलटं करून ठेवलं, अजून माझं आयुष्य आहे. अरे पण गोविंदाने भरलेलं आयुष्य आहे, आनंदातच जाणार आहे. आणि शेवटी स्त्री पुरुष देहाच्या सौंदर्याचं चिंतन करू नका. त्यांच्या गुणांचं चिंतन करा, त्यांच्या चारित्र्याचं चिंतन करा. ते जास्त उपयोगी पडणार आहे. त्याच्यानंतर सगळे संबंध आहेत ना, आत्मस्वरूप वगैरे, ते काय आहेत? सगळे तात्कालिक आहेत. मेल्यानंतर कोणी विचारत नाही. मेल्यानंतर म्हातारपणी कोणी विचारत नाही. तुमची कुटुंबासाठी उपयुक्तता संपली की तुम्ही नकोसे होता. मग मुलं काय म्हणतात? पूर्वी उदाहरणं आपण गेल्या 3 दिवसात खूप बघितलेत, पण एकच वाक्य सांगतो. चांगला मुलगा कुठला? बाबा तुम्ही घर बांधलेलं आहे, तुम्ही इथे राहा, आम्ही दुसरीकडे राहतो. वाईट मुलगा कुठला? बाबा आम्ही राहतो, आम्ही तुम्हाला घराबाहेर काढतो. हा वाईट मुलगा. पण दोन्ही बाबतीत एक गोष्ट कामं आहे ना, मुलं वडिलांबरोबर राहत नाही आहेत.
ज्यावेळेला आई वडिलांना गरज आहे त्यावेळेला मुलं म्हणतात, बाबा मी इथे फ्लॅट घेतलेला आहे, केव्हाही तुम्ही या, आमचं दार तुमच्यासाठी उघडं आहे. असं म्हणत नाहीत, तुम्ही आम्हाला केव्हाही बोलवा, आम्ही येऊ, तुम्ही केव्हाही या, आमचं दार उघडं आहे. ही कसली भाषा आहे, आपल्याला कळत नाही, पण या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणून गीता, विष्णू सहस्रनाम ते करा, विश्वरूपाचं ध्यान करा, सत्संगात जा. जोपर्यंत देहात प्राण आहे ना तोपर्यंत लोक विचारतील, मग प्राण जाण्याची वाट बघतोय का आपण? आत्ता प्राण आहे ना, लेट मी सेलिब्रेट दॅट प्राण. तर प्राण सेलिब्रेट, प्राणाचा प्रणव करा. प्रणव म्हणजे ओंकार. श्वासावर नाम घ्या. रस्त्यावरील चिंध्यांचे वस्त्र तुम्हाला वापरावे लागतात, पण तरीसुद्धा तुम्हाला पाप पुण्य, देहाचे भोग आणि आत्म्याचं आपण म्हणतो चिंतन कळत नाही. यातला भेद. गंगा स्नान व्रत हे कुठपर्यंत? जो व्रत वैकल्यातून कैवल्याचा मार्ग, आणि तो ज्ञानाशिवाय होणार नाही आहे. आणि गोविंद भजनातूनच तुम्हाला जे ज्ञान मिळणार आहे ते आत्मज्ञान असणार आहे. पुस्तकातून मिळणारं ज्ञान हे अज्ञानच असणार आहे. काही गमतीदार गोष्टी बघूया. आपण अर्जुन आणि उर्वशीचं बघितलेलं आहे की तो त्या उर्वशीच्या सौंदर्याकडे बघताना म्हणतो की मला आईची आठवण झाली, माझ्या आईची, आजी पणजी त्यांची आठवण झाली. उर्वशी हे आमच्या घराची मूळ स्त्री आहे, त्याची आठवण झाली. शाप दिला, पण शापाच्या पोटात वरदान होतं की अज्ञातवासात तो अर्धवट राहिला नपुसक बनून, आणि बृहन्नडा बनून त्यांनी ते सगळा अज्ञातवास पुरा केला. म्हणून जर तुम्ही चांगलं करताना तुमच्याकडून चूक घडली तर त्या चुकीत सुद्धा उद्याच्या कुठल्या तरी कल्याणाचं बीज पेरलेलं असतं. पुढे बघा, छत्रपती शिवराय त्यांनी कल्याणाचा खजिना लुटून आणला. त्या सरदाराची सून आणली, सुंदर होती म्हणून, आणि ज्या वेळेला त्याला तिने उलगडून अशी समोर टाकली ना, सगळेजण चकित झाले. आता शिवरायांची रिॲक्शन काय असते? आधी सोडा, खणा नराणांनी ओटी भरा, कारण परस्त्री आपल्याला मातेसारखी आहे. आणि आता ह्याच्यावर एक काल्पनिक गाणं निर्माण झालं होतं की छत्रपती वदले काय, म्हणजे आमची आई अशी सुंदर असती तर आम्हीही सुंदर झालो असं होतं, वदले छत्रपती गाणं आहे. म्हणजे इतकी सुंदर तू आहेस, माझी आई एवढी सुंदर असती तर आम्हीही सुंदर झालो असतो. म्हणजे जिजाबाईला कुरूप म्हणतील शिवाजी. हा भाग सोडा, पण शिवाजीने सन्मानपूर्वक क्षमा मागून तिला परत पाठवलेला आहे. कारण देहाचं सौंदर्य काय बघता, चारित्र्य म्हणून काही गोष्ट आहे की नाही. पुढे सांगितलेलं आहे की ज्या वेळेला आपण निरनिराळ्या पद्धतीने आपल्या जीवनाचं प्लॅनिंग करतो, त्या प्लॅनिंगमध्ये उपासनेला तुम्ही किती वेळ देता. रस्त्यावरील हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या गोष्टीत एक महत्त्वाची गोष्ट आपण आज जी होळीच्या निमित्ताने बघितली, आणि होळीच्या निमित्ताने जे 2 शब्द बघितले ते ऐकून, आणि 15 दिवस 13 तारखेला गुढीपाडवा आहे. खरंच होळी जाळली आहे, जमीन दोस्त केलेली आहे, गुढी उभारायची आहे. या 2 निराळ्या क्रिया नाहीत का? आणि एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस हे 2 ॲक्सिस असतात. एक्स ॲक्सिसवर माझं जीवन जात असतं, वाय ॲक्सिसवर माझी अचिव्हमेंट असते. मी मोजणार आहे काय? अचिव्हमेंट मोजली पाहिजे. गुढी हे अचिव्हमेंटचं प्रतीक आहे, आणि होळी हे जीवन संपतंय, जीवनाची होळी होते. कालच्यापेक्षा आज, गेल्या वर्षीची होळी, या वर्षीची होळी, संपतंय जीवन. दॅट इज एक्स ॲक्सिस. वाय ॲक्सिस, आणि त्याच्यासाठी एक झेड ॲक्सिस टाईमचा मला दिलेला आहे, त्याची जाणीव ठेवली पाहिजे. 15 दिवस मिळालेत ना, 15 रात्री मिळालेत ना, इतके तास मिळालेले नाहीत ना, याच्यात मी किती तास माझ्या सद्गुरूंना किंवा परमेश्वराला देणार आहे. 15 दिवसातले 24-15 म्हणजे 240 अधिक 120, समजा 360 तास झाले 15 दिवसांचे. 360 तासातले मी 60 तास देवाला देणार आहे का? 300 तास देऊया ना प्रपंचाला. 60 आवर्स 15 दिवसा म्हणजे 4 आवर्स अ डे. हा लास्ट मुद्दा आहे. 4 आवर्स इज 1/6 ऑफ द डे. 1/6 हा राजाला द्यायचा टॅक्स असतो. 1/6 इज 16%. 100रातले आपण 6 म्हणतो, म्हणजे 16%, 20% म्हणूया ना आपण. 24 तासाचा दिवस आहे ना, 4 तास आपण वातावरणात राहूया. म्हणजे मी अभ्यास करतो ना, देवा तुझी किती कृपा आहे रे, मला अभ्यासासाठी सुंदर वातावरण मिळालेलं आहे. आई वडिलांनी मला ही खोली घेऊन दिलेली आहे, हे घर देऊन दिलेलं आहे, हे पुस्तक दिलेलं आहे, हे सुंदर वातावरण दिलेलं आहे. त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी छान अभ्यास करून घे रे. तुम्ही देवाच्या वातावरणात आहात. 4 तास दिवसातले म्हणजे राम 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 असं कुठल्याही संतांनी सांगितलेलं नाही आहे. संतांनी तुम्हाला यशस्वी जीवनाचा, यशस्वीपेक्षाही परिपूर्ण, फुलफिल्ड लाईफ और सक्सेसफुल लाईफ. फुलफिल्ड लाईफ. सक्सेस कशाने? पैसे देऊन सर्टिफिकेट्स मिळवता येतात. सक्सेस, फुलफिलमेंट,
अँड दॅट फुलफिलमेंट इज अचिव्हमेंट, नॉट परफॉर्मन्स. परफॉर्मन्स काय करता, अचिव्हमेंट इज इम्पॉर्टंट. मुद्दा महत्त्वाचा आहे. म्हणून ह्या दिवसात आपण 1-4 तास देवाला देऊया. आणि 4 तास देवाला द्यायचे म्हणजे काय, सोपं आहे की मला भाजी चिरायची, मी देवासमोर चिरेन. देवघरात कशी जाईन, अरे देवाचा फोटो ठेव ना स्वयंपाकघरात. हल्ली लॅमिनेटेड फोटो मिळतात, बाथरूममध्ये एक ठेवा. जाईन तिकडे मला सद्गुरू दिसतात, जाईन तिकडे मला गोविंद दिसतो, म्हणजे मी गोविंदातच आहे. माझ्यात गोविंदा किती आहे मला माहीत नाही, पण मी गोविंदात आहे. ही खोली मी गोविंदात आहे, ही खुर्ची मी गोविंदात आहे. अरे काय गोविंद करत नाही माझ्यासाठी, असा गोविंद माझ्यात यावा. आणि त्याच्यासाठी आजच्या होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत संकल्पपूर्वक नाम घेऊया. तेच शंकराचार्यांनी या स्तोत्रात सांगितलेलं आहे. धुनी धुन, रामधुन मेरे. आता मला उपासनेची धुन सवार हो गई आपण म्हणतो, ती सुद्धा एक प्रकारची मस्ती आहे ना, आहे ती धुन आहे, रामधुन आहे, ती धुनी आहे अखंड पेटलेली हृदयात. आणि आत्ता सांगितलेली अक्षय वीणा चालू आहे, श्वासातून संगीतच येते. पण मी बासरी नाही आहे म्हणून तो कृष्ण मला ओठावर धरत नाही आहे. मला कृष्णाला, गोविंदाला ओठावर धरायची गरजच नाही आहे. कृष्णच मला धरून ओठावर देईल. मी बासरीसारखं झालं पाहिजे, पोकळ झालं पाहिजे, अहंकार मुक्त झालं पाहिजे. एवढाच विचार करूया. शांत आहे त्या ठिकाणी बसून गोविंद माझ्यात आणि मी गोविंदात, मी गोविंदात आहेच हा भाव जागा ठेवायचा. आणि गोविंद जास्तीत जास्त माझ्यात येईल यासाठी संकल्पपूर्वक प्रयत्न करायचे. शांत. अजून आपण परवा दिवशीपासून 4 दिवस भेटणार आहोत, पण तरीसुद्धा होळीच्या आणि येणाऱ्या गुढीपाडव्याच्या एकमेकाला शुभेच्छा देऊया. शांत. मंत्र म्हणायचा आहे माझ्यानंतर. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव.